राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप सुरू आले। मित्रांनो, 2023 पासून थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात आहे। याच पीक विमा संदर्भात सगळ्यात महत्त्वाची मोठी माहिती, महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टर 7,000 रुपये आणि ज्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना 15,000 ते 30,000 रुपये या ठिकाणी सरकार जमा करणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा जमा झाला नाही अशा संदर्भात महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। याचबरोबर आज राज्य सरकारकडून कोणत्या नवीन सूचना देण्यात आल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा जमा झाला आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, तसेच आज कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत, कोणत्या बँका वगळण्यात आल्यात, याची सर्व अशी संपूर्ण अशी माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही नक्की पाहून घ्यायचं आहे। तसेच जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर काय करायचं आहे याबद्दल सुद्धा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओवर लक्ष देऊन पाहायचं आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल। तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पीक विमा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, तर बघा शेतकरी मित्रांनो, आज 8 ते 10 दिवस झाले शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पैसे जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। बघा, सध्या राज्यामध्ये लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण सध्या सुरू आहे। परंतु तुमच्या खात्यापर्यंत अजूनपर्यंत हा पीक विमा जमा झाला नसेल तर कधीपर्यंत जमा होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वितरित केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। त्या अगोदर ही महत्त्वाची माहिती आपण सर्वात पहिले जाणून घेऊयात की कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 7,000 ते 8,000 रुपये प्रति हेक्टर आणि जास्त नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना 15,000 ते 35,000 पर्यंत हेक्टरी पैसे मिळणार आहेत अशी माहिती सरकारकडून आता सांगण्यात आली आहे। मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आपण माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। सध्या आपण बघणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात आलेला आहे त्यामध्ये अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। हा पीक विमा मिळण्याचं कारण या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्ही पण पीक विमा जमा झाला का नाही लगेच पटकन तुम्ही कमेंटमध्ये सांगा। पीक विमा तुमच्या खात्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये अमाऊंट या ठिकाणी जमा झाली असेल, जसे की 800 रुपये, 1500 रुपये किंवा 2,000-2,500 रुपये अशा प्रकारचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर एवढा कमी पीक विमा का जमा करण्यात आलेला आहे, तुम्हाला हा पीक विमा वाढवून देण्यात येईल का, अशा प्रकारची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत हा पीक विमा जमा झाला नाही त्याचं कारणही असू शकतं तुम्ही जर फार्मर ID कार्ड म्हणजे तुम्ही सरकारनं काढायला सांगितलेलं फार्मर ID कार्ड अजून पण काढलं नसेल, कारण शासनाने आत्तापर्यंत फार्मर ID कार्ड अनिवार्य केलेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडं फार्मर ID कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला विभागाच्या सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना घेता येणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड आहे त्यांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेला आहे। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर कार्ड नसेल असे शेतकरी 2023च्या पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत असे सक्त निर्देश आता सरकारकडून देण्यात आले। त्यामुळे तुम्हाला पीक विमा जर हवा असेल तर तात्काळ फार्मर ID कार्ड काढून घ्या। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये खूप कमी अमाऊंटमध्ये पीक विमा जमा होत असेल तर अशा शेतकऱ्याचं पीक विमा जमा कमी होण्याचं कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, जिल्ह्याप्रमाणे सरकार वेगवेगळा निधी मंजूर करत असतं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढा नुकसान तेवढीच भरपाई दिली जाते, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळणारा हा पीक विमा कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतो। त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये 800 ते 900 रुपये जमा होत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 25,000 ते 30,000, 35,000 ते 15,000 पर्यंतची रक्कम देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे। याचबरोबर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्याची यादी आपल्याकडे आली आहेत हे देखील आज आपण पाहून घेणार आहोत। परंतु त्याआधी शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर आपल्याला पीक विमा मिळवायचा असेल आपल्याला एक तात्काळ काम करावं लागणार आहे। आता भरपूर अशा लाभार्थ्यांना यावर्षी पीक विमा का मिळाला नाही, गेल्या वर्षी काही लाभार्थी पीक विम्याचं फॉर्म भरलेले होते, त्यामध्ये काही लाभार्थ्यांना पीक विमा मिळाला, काही लाभार्थ्यांना पीक विमा मिळाला नाही। याचं मुख्य सुद्धा कारण काय असू शकतं तर लाभार्थ्यांना केलेले क्लेम म्हणजे जे क्लेम असते ते केलेलं नसेल। म्हणजे आता काही भागामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि काही प्रमाणामध्ये काही भागामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे, त्यामुळे जे नुकसानची भरपाई असते
ते कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतं. त्यासाठी तुम्हाला क्लेम करणं अतिशय गरजेचं आहे. गेल्या वर्षी जे काही लाभार्थ्यांना क्लेम केलेले होते त्या लाभार्थ्यांना कन्फर्म पीक विमा मिळाला आहे. म्हणजे शेती पिकाचं नुकसान झालं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी एकतर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून आपल्याला तक्रार करावी लागेल, किंवा जो काही पीक विमा तुम्ही भरला आहे त्या पीक विम्याच्या पावतीवरती एक टोल फ्री नंबर असतो, त्यावर कॉल करून तुम्हाला पीक विमा कंपनीला कळवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कळवाल त्यानंतर तुमच्या तक्रारीची नोंद घेतली जाईल आणि तुमच्या शेतीमध्ये कर्मचारी येतील व तुमच्या शेतीचे फोटो काढतील. त्यानंतर तुमच्या शेती पिकाचं नुकसान किती प्रमाणामध्ये झालं आहे ते देखील नोंदवून घेतील. त्यानंतर त्याप्रमाणे तुम्हाला जो पिकाची काही भरपाई त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही पीक विमा भरला आहे त्यासाठी तुम्हाला निवांत बसून चालणार नाही. तुमचे शेती पिकाचं नुकसान जेव्हा होईल तेव्हा तक्रार 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला नोंदवणं गरजेचं आहे. मित्रांनो, इथून पुढे 100% जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर तुमच्या पिकाचं क्लेम करणं अतिशय गरजेचं आहे. क्लेम जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणारच नाही, हे मात्र या ठिकाणी खात्रीशीर आहे. कारण भरपूर असे लाभार्थी आहेत मागच्या 2 वर्षापासून तसेच पेंडिंगमध्ये पडून आहेत. ते पीक विमा फॉर्म भरलेले आहेत, पीक विमा त्यांनी भरला आहे आणि आमचं काम संपलं, ऑटोमॅटिक पीक विमा येईल. आता इथून पुढे तसं होणार नाही. पीक विमा फॉर्म भरून तुम्हाला ज्यावेळेस तुमचं पिकाचं नुकसान होतं त्यावेळेस तुम्हाला क्लेम करणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या शेती पिकाचं नुकसान होईल त्यामध्ये तुम्ही कोणतेही पीक असो, सध्या पाहायला गेलं तर उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे सध्या पाऊस पडल्यामुळे चांगले आलेलं आहे आणि काढणीचं देखील आता सीझन चालू आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये नुकसान देखील झालेलं आहे. काही प्रमाणामध्ये चांगला भुईमुग देखील आला असेल, नंतर मूग असेल, नंतर उडीद असेल, सोयाबीन असेल, या पिकांचं चांगलं उत्पन्न देखील आलेलं आहे. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांना क्लेम करणं अतिशय गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही तक्रारच केली नसेल, तुमच्या पिकाचं नुकसान झालंय तर त्या ठिकाणी तुम्हाला पीक विमाला कंपनीला कळणार नाही. माझ्या शेताला जे काही नुकसान झालंय ते त्यांना कळणारच नाही. त्याच्यासाठी तुमच्या शेतामध्ये जे काही सध्या पिकाचं नुकसान झालंय, जेव्हा तुमच्या शेती पिकाचं नुकसान होईल त्यामध्ये कोणतेही पीक असो, सध्या मूग काढण्यात आले आहे, उडीद काढण्यात आला आहे, बाजरी काढण्यात आला आहे, भुईमुगाची शेंगा काढण्यात आल्या असल्यामुळे त्या मुगामध्ये मोड येत आहेत. मग आता तुमचं नुकसान होत आहे, मग त्याची तक्रार तुम्हाला त्या मुगाची करणं अतिशय गरजेचं आहे. तर त्याची तुम्हाला भरपाई 100% मिळू शकते. त्यासाठी तुमच्या शेतामध्ये जे काही पिकाचं नुकसान झाले त्याची नोंद तुम्ही त्या ठिकाणी एक क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून कराल, किंवा पीक विमा पावतीवरचे जे काही टोल फ्री नंबर आहे त्यावरती तुम्हाला नंबर 4 फोन करायचा आहे. आता तुमची तक्रार नोंदवायची. आता तक्रार नोंदवल्यानंतर जे कर्मचारी येतील तर तुमच्या त्या पिकाचे पूर्ण फोटो काढतील, चौकशी करतील आणि त्यानंतर तुम्हाला या वर्षीचा पीक विमा पुढच्या वर्षी 100% कन्फर्म मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. तर बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे तर त्या जिल्ह्याची यादी देखील सांगण्यात आली. तर बघा पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला. पहिला जिल्हा जालना, त्यानंतर अकोला, अमरावती, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अहिलनगर, सांगली, जळगाव अशा या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सध्या सुरू झाले. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच आपण महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवरती घेऊन असतो. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अचूक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.